सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवा काशीद ही लेखमाला, जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की राजे शामियानात प्रवेश करते झाले. आता अफजल खान आणि राजांची भेट कशी होते ते आज आपण बघणार आहोत. राजेंनी शामियानात प्रवेश केला. समोरच उंच धिप्पाड खान होता. त्याच्या बाजूने त्याचा वकील कृष्णाजी कुलकर्णी होते. राजांचे पुढे वकील गोपीनाथ पंत होते. त्यांनी राजांची ओळख करून दिली. आइये शिवाजी राजे, असं म्हणून त्याने आपले दोन्ही विशाल बाहू फैलावले. शांतपणे राजांनी खानाला आलिंगन दिलं. राजे त्याच्या छातीपर्यंतच पोहोचले होते. काही क्षण गेले नाही, तोच खानाने राजांची मान आपल्या डाव्या बगलात दाबली आणि जल्दीने कमरेची कटार काढून राजांच्या कुशीत खुपसली. पण राजेंच्या अंगात चिलखत असल्यामुळे इजा झाली नाही. पण राजे सावध झाले. खानाला काही कळायच्या आतच वाघनखं त्याच्या पोटात खुपसून पोटातील आतडी बाहेर खेचली. त्याबरोबर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. खान पोट दाबत ओरडला, दगा दगा, इसे मारो, कृष्णाजी, सय्यद, देखते क्या हो. राजेंनी गोपीनाथ पंतांकडे दिलेली तलवार हाती घेतली. त्यावेळी खान कसा बसा शामियाना बाहेर जाऊ लागला. कृष्णाजीने ओरडून भोयांना पालखी आणायला सांगितली आणि मागून येणाऱ्या राजांवर तलवारीचा वार केला. डोक्यावर शिरस्त्राण असल्यामुळे डोकं वाचलं, पण उघड्या कपाळावर खोक पडून भळाभळा रक्त वाहू लागलं. कृष्णाजी दुसरा वार करायला लागले, तोच राजांनी त्याचं शिर धडावेगळं केलं. तेवढ्यात भोयांनी पालखी आणली होती. खान पोट दाबून कसा बसा पालखीत कलंडला. खान जखमी अवस्थेत पाहून चवताळून सय्यद बंडा शामियानात घुसला. दांडपट्टा फिरवीत राजेंच्या दिशेने जात असलेला पाहून जीवा महालाने विजेच्या चपळाईने त्याच्या मागे निघाला. राजांवर घाव घालणाऱ्या बंडाचा हात दांडपट्टासह वरचेवर तुटून पडून कधी गेला ते बंडाला समजलंच नाही. दुसऱ्या घावात सय्यद बंडा जमिनीवर कोसळला. राजे जीवा महालाच्या संरक्षणात शामियाना बाहेर पडले. भोयांनी आणलेल्या पालखीत राजे बसले. पालखी गड चढू लागली. शामियाना बाहेर खानाचे रक्षक मरून पडलेले, काही विबळत, काही लढत असे होते. मरून पडलेल्या खानाची पालखी भोई घेऊन पळत सुटली. तो संभाजी कावजीने त्वरेने त्यांचा पाठलाग केला आणि भोयांचे पाय कापले. पालखी खाली पडली. कावजीने त्वेषाने खानाचे मुंडके धडावेगळे करून हातात घेऊन तो राजेंच्या पाठोपाठ गडाकडे निघाला. सुखरूप राजांची पालखी गडाकडे येताना पाहून शिंग तुताऱ्यांच्या आवाजाने एकच हलकल्लोळ माजला. लगेच इशारतींची तोफ गरजली. इतकं सारं घडलं, पण खानाच्या सैन्याला पत्ताच नव्हता. ते सारे गाफील होते. आणि अचानक हर हर महादेव या गर्जनेबरोबर तलवारीचे सपासप घाव त्यांच्यावर पडू लागले. त्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. फार थोडे जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाले. त्यात खानाचा मुलगा फाजल खानही होता. जे पकडले गेले त्यात खानाची 2 कोळी मुलं होती. खानाचं तुटलेलं शीर आऊसाहेबांच्या समोर आणलं गेलं. त्यावेळी त्यांच्या नजरेसमोरून अनेक जीवघेण्या घटना सरकल्या. पतीची कैद, त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, पुत्रसंभाषीशी केलेली दगाबाजी, पुणे सुपेच्या जहागिरीत केलेला बदल, शिवबांना कैद किंवा ठार करण्याची केलेली प्रतिज्ञा, घोरपड्यांशी संगनमत करून केलेले डावपीच, कस्तुरी रंगन राजाची कपटाने केलेली हत्या, उद्ध्वस्त केलेली घरं, मंदिरं. क्षणभर आऊसाहेबांनी डोळे मिटले. नंतर म्हणाल्या, खानाशी आपली दुश्मनी होती ती तो मुसलमान म्हणून नव्हे, तर त्यानं आपल्याशी वैर धरलं आणि कपटाने वागला म्हणून, स्वराज्याच्या विरोधात उभा राहिला म्हणून. पण आता खान मेला, त्याच्याबरोबर वैरत्वही गेलं. या मृतदेहाशी कसलं वैर? तो एक श्रेष्ठ आदिलशाही सरदार होता. त्याचा इतमामाप्रमाणे इथे गडावरच दफन कराया.
त्याच्या पकडलेल्या 2 मुलांकडून त्यांचं क्रियाकर्म करून घ्या. खानाच्या कबरीवर दिवाबत्तीची सोय करा. त्याच्या मुलांना विजापुरी पोहोचते करा. केवढं हे औदार्य! असं कर्तृत्व आईसाहेबच करू जाणे. धन्य ती माऊली. शिवा काशीद आता राजांशी चांगला समरस झाला होता. पूर्वीची संकोची वृत्ती कमी झाली होती. तसेही स्वराज्यातील प्रत्येकालाच वाटायचं राजे आपले घनिष्ठ आहेत. पण जो अन्याय आणि गद्दारी करेल त्याची मात्र राजे हयगय करीत नसत. राजांमुळे तळागाळातील खितपत पडलेल्या जनतेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली होती. त्यांना समाजात प्रतिष्ठा, पद प्राप्त झाली होती. जनतेवर कोणाची धार्मिक बळजबरी, पिळवणूक होत नव्हती. तक्रार केली की लगेच न्याय होऊन त्याला सजा मिळत असे. एवढ्या मोठ्या बलाढ्य अफजलखानाला राजांनी संपवल्यामुळे राजांचा दबदबा वाढला होता. शेती, व्यापार, धंदा, बाराबलुतेदारी, राजकारण, समाजव्यवस्था, धर्मनीती, न्यायनीती, अन्याय, अत्याचार, लुबडणूक, पिळवणूक, श्रेष्ठ कनिष्ठ, गुलामगिरी, वर्चस्व, गुंडगिरी, वतनदारी, पाटील, देशमुखी यासारख्या अनेक गोष्टींवर राजांनी लक्ष घालून बदल घडवून आणला होता. प्रत्येक व्यक्तीला वाटत असे राजे आपलेच आहेत. अजूनही जो प्रदेश शत्रूच्या ताब्यात आहे तो आपला व्हावा. आम्हीही राजेंच्या सोबत येऊन अन्यायासाठी भांडू. तसेच शिवा काशीदलाही वाटायचं. शिवाचा पन्हाळा अजूनही परकीयांच्या ताब्यात होता. मग नेबापूर कधी स्वराज्यात सामील होईल असं त्याला वाटायचं. गावी गेला की तेथील लोक त्याला विचारित असत. पण त्या बिचाऱ्यांना काय माहीत की इंच इंच भूमी मिळवताना, तिचा सर्वांगीण विकास करताना राजेंना 1000 मरण सोसावं लागत असत. पण शिवाला जाणीव होती. शिवाच्या मनात राजांविषयी अपार भक्ती, आदर होता. आऊसाहेब आणि त्या राजांचं ध्येय एकच होतं, एकच ध्यास होता, संपूर्ण स्वराज्य बनवायचा. राजे स्वतःसाठी जगतच नव्हते. जगत होते ते केवळ आणि केवळ जनतेसाठी, रयतेच्या हितासाठी, कल्याणासाठी, त्यांचे वरील अन्याय दूर करण्यासाठी. अफजलखान वधानंतर केवळ 18 दिवसात राजांनी दक्षिण कोकणातला आदिलशहाचा बराच मोठा मुलूक काबीज केला. कोल्हापूर आणि नंतर लगेच पन्हाळा जिंकला. शिवा काशीदचे नेबापूर स्वराज्यात सामील झालं. शिवाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या आनंदाच्या भरात तो सरळ सदरेवर जाऊन आऊसाहेबांच्या पायावर नतमस्तक झाला. राजांना कडकडून मिठी मारली. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबेनात. काय झालं कुणालाच कळेना. राजांनी त्याला शांतवत शेजारी बसवलं. विचारलं, शिवा काय झालं, काय घडलं, का रडतोस? महाराज, त्याच्या तोंडून शब्द फुटेना. मग थोडं स्वतःला सावरून म्हणाला, महाराज, विश्वास बसत नाही की आमचं गाव स्वराज्यात आलं. राजे म्हणाले, अरे वेड्या, हे एक दिवस घडणारच होतं. अरे एवढ्यानं काय झालं, आपल्याला अजून फार मोठी मजल मारायची आहे. अरे हा महाराष्ट्र, हिंदुस्तान केवढा मोठा आहे. तो सगळा या परकीयांच्या कचाट्यातून सोडवायचा आहे. एवढा मोठा मुलूक घ्यायला आपलं आयुष्यही पुरेसं पडणार नाही. काही क्षण निस्तब्धतेत गेले. शिवा म्हणाला, आऊसाहेब, राजे, माझी एक छोटीशी विनंती आहे. बोल शिवा, काय? राजेसाहेब, माझी बायको पारूची खूप दिवसांपासून आपल्या दोघांना भेटायची इच्छा आहे. आपलं कधी पन्हाळ्याला येणं झालं तरी या गरिबाच्या घरी पायधूळ झाडावी, तिची इच्छा पूर्ण करावी. आऊसाहेब म्हणाल्या, अरे शिवा, आमचे शिवबा आणि तू आम्हाला सारखेच आहात. तू बघतोस ना आमच्या मागे किती प्रकारचे काम आहे. तरीही तुला शब्द देतो, जेव्हा कधी पन्हाळ्याला येणं झालं तर तुझ्या घरी नक्की येऊ तेव्हा. राजे म्हणाले, एवढी धामधूम कमी झाली, थोडा निवांतपणा मिळाला की तू तुझ्या कुटुंबाला गडावरच घेऊन ये ना. शिवाला अतिशय गलबलून आलं. आऊसाहेब आणि राजांचा निरोप घेऊन शिवा बाहेर पडला.
चालत चालत सुवेळा माचीवर आला. आजूबाजूला निहाळत बसला. तो आपल्याच विचारात गर्क झाला. अफजलखानाच्या वधानंतर बऱ्याच घडामोडी घडून गेल्या होत्या. राजांनी पन्हाळगड घेतल्यानंतर वसंतगड, खेळणा, रांगणा, विसापूर असे लहान मोठे गड किल्ले जिंकून घेतले. खेळण्याला विशाळगड असं नाव दिलं. अफजलखानाचा मुलगा फाजल खान आणि रुस्तमे जमान कोल्हापूरवर चालून आले तेव्हा स्वतः राजे आणि नेताजी पालकरांनी त्यांना पळवून लावलं. खऱ्या अर्थानं विजापूर सत्तेला राजांनी खिळखिळं केलं होतं. स्वराज्य इंचानं नाही तर मैलोन मैल वाढलं होतं. राजांची एक एक झेप वाघासारखी होती. एवढ्या अशा जहागिरीचं पुणं आता कोकणच्या खाली समुद्राला भिडलं होतं. तिकडे जुन्नरपासून इकडे पन्हाळा कोल्हापूरपर्यंत राजांनी शून्यासारख्या जहागिरीपासून स्वराज्य वाढवलं होतं. आणि या सर्व गोष्टीला सुरुवातीपासून शिवा काशीद साक्षी होता. राजांसाठी आपणही काही भरीव कामगिरी करावी असं त्याला सतत वाटायचं. शिवा आपल्याच विचारात गर्क होता. तो मुठा नदीकडे निघाला. पलीकडच्या तीरावर गर्द अगदी झाडी होती. तिथून अरुंद अशी पायवाट होती, पण सध्या सुनसान पडली होती. शिवाला त्या झाडीत हालचाल दिसली. असेल कोणीतरी म्हणून शिवानं दुर्लक्ष केलं आणि नदीच्या खळखळत्या पाण्यात हात पाय धुतले. तोच त्याला हाक ऐकू आली, शिवा का रे? शिवाने तिकडे बघितलं तर थोड्या वेळापूर्वी झाडीत अंधुकसा दिसलेला स्वार होता. समोर प्रत्यक्ष बहिर्जी नाईक होते. क्षणभर शिवाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्यांना ओळखल्यावर लगेच त्यांच्या घोड्याचा ताबा घेतला आणि नाईक पाण्यात उतरले. हातपाय तोंड धुवून थोडं ताजंतवानं झाल्यावर त्यांनी विचारलं, शिवा, राजा कुठे आहेत? शिवा म्हणाला, राजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा टाकायला गेलेत. 2-3 दिवसात मिरज ताब्यातही येईल. काही खबर सांगायची होती का? होय शिवा, बातमी फार वाईट आहे. शिवा, तू असाच निघ आणि राजांना खबर दे की दिल्लीहून औरंगजेबाचा मामा मोठा सरदार शाहिस्ते खान पुण्यावर चालून येत आहे. त्याला जोधपूरचा जसवंत सिंगही सामील आहे. 5 लाखाच्या वर सैन्य आहे. शिवाय हत्ती, उंट, तोफाही आहेत. तसेच विदर्भातील माहूरच्या उजाराम ब्राह्मणाची पत्नी सावित्री, जिला रायबागन म्हणतात, तीही त्याच्या सैन्याला मिळणार आहे. मंडळी, आज आपण इथे थांबतोय आणि याचा पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. खूप अगदी म्हणजे उत्सुकता भरलेलं असं हे आहे की शिवाजी महाराजांनी कसे छोटे छोटे पावलं टाकीत एवढं मोठं त्यांचं संस्थान बनवलं, आपलं स्वराज्य निर्माण केलं. तर बघूया आता शाहिस्ते खानाच्या बरोबर त्यांची कशी झटापट होती ते पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते की इतकी सुंदर लेखमाला त्यांनी मला वाचायला दिली. उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.